श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. ओम रक्ताग्न रक्तवर्ण्य प्रज्ञनेत्र स्वास्यवदन कंता टोपीच माला दंडकमंडूलधर कट्यांक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. जय जय श्री जगरक्षका. जय जय भक्तपालका. जय जय कलिमलनाशका अनादिसिद्ध जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेषनयना अनंत वेशा अनामातीता अनंता. जय जयाजी गरुड वाहना. जय जयाजी कमललोचना. जय जयाजी पतित पावना रम रमना विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत मस्तके किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाळ आकर्णनयन सरळ नासिका स्वास्यवदन दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी. हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष. वत्सलांछनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून. उदरी त्रिवळी शोभयामान त्रिवेणी संगमासारखी. नाभी कमल सुंदर ते जिथे विधात्याची उत्पत्ती. की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै. जानूपर्यंत करशोभती मनगटी कंकणे विराजती. करकमलांची आकृती रक्तपंकजा समान. भक्ता अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर. गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे. कांसे कसिला पितांबर विद्युलते समन तेज अपार. कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसताती. जेते भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती. जाते अहोरात्र द्याती नारदादी ऋषीवर्य. जाते कमला करे चुरित संध्या रागा समान. तळवे योग्य चिन्हे मांडित वर्णिता शेद वेद शिनले. 14 विद्या 64 कला जाते वर्णिता थकल्या सकळा. ऐशा त्या परमंगला अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर. क्रमून शकले महिमांबर तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार. एकदंत फरशधर अगम्य लीला जयाचे. जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर. रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू. मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा. सकल कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नामस्मरणा. ज्याच्या वरप्रसदे नाना ग्रंथ रचिता करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन करून मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होय हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येता हाता ते ब्रह्मसुता न मिळेली. मूढ मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करून सचीच्या लादे दिव्य ज्ञान. तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय. तेवी असती माता पितर तैसेशी श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. मी मती मंद अज्ञ बाळ घेतली असे थोराळ. ती पुरवणार दयाळ सद्गुरु राजा आपणची. नवमास उदरी पाळले वेदनांते सोशिले. कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला. 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत. कर्णे कुंडले तेज अमित विद्युलते समान. कामधेनू असुनी जवळी हाती धरली ते झोळी. जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. 4 वेद होऊन श्वान वसती समीप रात्रंदिन. ज्याचे त्रिभुवनी गमन मनो वेगे जात जो.
त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोकभाऊ पहा कैसे दैव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र वैभवीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगती शीतल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस होम होणे कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला ऐहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापना कारणे युगायोगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपत्तीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजने गावायाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे झालो किंवा अपाटक अग्ना समान अगाध आपले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काकीसी किंवा खद्य सूर्यासी लोकविन म्हणे स्वतेजे तैसी असे माझे अळबा जाणून रडिवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकोनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी उने न पडे ग्रंथात सफल होती मनोरथ पाहुणी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय ऐसा ऐकोनी अभयवाने संतोष झाला माझ्या मनी यशस्वी होणे लेखनी ग्रंथ समाप्ती प्रतिपाओ आता नमो साधुरुंद्य जासी नाही भेदाभेद ते स्वात्मक सुखी आनंदमय सदोदित राहते मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञाने बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्याची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहले श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी नमोतया वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्तरावनी ग्रंथरचना करवावी आता करोनी नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतो समाज तोरमती मंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परिथोरांचे लक्षान मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठी न शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती एकडं न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकोचे घ्यावे पुन्हा एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञानही अनुमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तपा माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बद्धांजवळी करी प्रार्थना सप्रेमे अहो पुष्पांचा सुवास तृप्त करीना आपले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता असत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दया निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंक तेजे जैस सहस्र कर दुष्टा केव सूर्यपुत्र भक्ता माते समान येते राजपद कल्लार विष्णू कवी होऊन भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंजे तेथे घालीत असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोडहा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथम अध्याय संपूर्ण। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।